मनसेचे संदीप देशपांडे आपल्यासोबत जोडले गेले आहेत। देशपांडे जी, आपण बघतोय मनसैनिक आक्रमक झाले, त्यांनी आमदार सत्ताधारी आमदाराची कार फोडली आहे, तुमची काय प्रतिक्रिया? नाही, जर आमच्या महाराष्ट्र सैनिकांनी केलं असेल तर काही चुकीचं नाही केलंय। त्यांनी त्याच्या तोंडाला लगाम द्यायला पाहिजे। जर लगाम देत नसतील तर आमच्या महाराष्ट्र सैनिक जिथे होईल तिथे आक्रमक होणारच। तुम्ही साहेबांबद्दल काय वाटेल ते बोलाल तुमची लायकी नसताना, तर त्याला त्याच भाषेत उत्तर दिलं जाईल। निश्चितच संदीप देशपांडे जी, आपण बघतो या ठिकाणी मनसैनिक आक्रमक झालेले आहेत, फक्त कार फोडण्यावर ते थांबतील असं दिसत नाहीये। त्यांचा जो आवेश आपण बघतोय, तर अशा वेळेला तुम्ही मनसैनिकांना काय आवाहन कराल? ना आम्ही आव्हान मिटकरींना करू की त्यांनी त्याच्या तोंडाला लगाम द्यावा। आणि त्याचबरोबर अजित पवारांवर टीका केलेली होती राज ठाकरेंनी, त्यानंतर अमोल मिटकरींनी ती टीका केल्याचं पाहायला मिळालं होतं। दोन नेते आहेत ते एकमेकांबद्दल बोलतील ना, तुम्ही कोण आहात? हे टीआरपी साठी जे मिटकरी सारखे लोक आहेत, जे टीआरपी साठी आपापलेले आहेत, मला वाटतं यांना योग्य तो धडा शिकवणार महाराष्ट्र सैनिक। देशपांडेची कार फोडलेली आहेत मनसैनिकांनी, आता याच्या नंतर पुढची तुमची भूमिका काय असेल? कारण अमोल मिटकरी यांनी टीका केलेली तर आहेच, आणि त्याचबरोबर भूमिका नाहीये, ती ऍक्शनला रिएक्शन आहे। याच्यात काय भूमिका वगैरे असण्याचा संबंध नाही, एक ऍक्शन होती त्याला ती रिएक्शन झालेली। पण तुमचं म्हणणं काय आहे यानंतर, जेव्हा अमोल मिटकरींनी टीका केली, आता कार फोडलेली आहे, पण तुमचं नेमकं म्हणणं काय आहे यावर पुढे? मी ते अजून तिथल्या महाराष्ट्र सैनिकांशी बोललो नाही, मी बोलल्यावर सांगितलं। निश्चितच देशपांडेची तुमची भूमिका लक्षात आली आहे। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी। दरम्यान लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।